विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागानं तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल क्रीडा विभागाची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही असं सांगत राज्यात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं ऑनलाईन नोंदणीची मुदत 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या सुधारित पात्रतेची संधी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्यांना मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर रेणुकादेवी संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस काल 1,01,00,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अंबाबाईचा जयघोष अशा उत्साही वातावरणात कोल्हापूरच्या अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा काल रात्री पार पडला. पावसातही भाविकांचा उत्साह मोठा होता. महाअष्टमीनिमित्त मंगळवारी अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली होती. पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या वतीनं दसऱ्याच्या निमित्तानं उद्या सायंकाळी लोकमान्य नगर इथं 30 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात येणार आहे. ओला दुष्काळ, अत्याचार, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा समस्यांची प्रतिकात्मक प्रतिकृती रावण रूपानं बनवण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.